आय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहासिवदनं कंठाटोपी चमाला दंडकमंडलोधर कंठ्याकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकं पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय 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 करणा परात्परा कैवल्य सरना ब्रह्मानंदायती वर्या जय जय अजय पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडादेशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारा या अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदेकालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करवेता तुझ हवे आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे अधिमध्याग्र कोठे नसे पाहता असोनीय निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विशेषा वेदांचाही तर्कचा श्रेय शास्त्रांतेही नाव रे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वई मी केवळ अल्पमते करू केवी आपली स्तुती सहस्रमुखे निशिते शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मस्ती समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना नाविजी आपल्या मना कृपा समुद्री आम्हीना आश्रय द्यायचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसन ये लोके सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा सागर याचे पावया पहिलं तीर त्वन्माचरणे साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुलीना न बातो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मसो साधन ज्ञानती निसण ज्ञाना हृदय प्रगटोपय शांती मने सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे भव दुःखे हे नेसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांचे नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने वा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्तांगी न यावे असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनी या संसारात प्राशिंत नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपल्या आई वडिलांना महाराजांना नमस्कार करायचा आहे. कपाळाला हळद कुंकू लावायचा आहे. श्रीमती महिला असतील त्यांनी अष्टगंध लावायचा आहे. दादा असतील त्यांनी अष्टगंध लावायचा आहे. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाभिदेवा भद्रभक्षभिर्यजत्रासि रंगे तुष्टवासुतनुभवेशं देवहिताय ओम स्वस्ति न इंद्र उदश्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारक्ष अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. आचमन करायचंय आपल्याला. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. 2 पळ्या पाणी तांबणात सोडायचंय. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. हात जोडून बसायचंय. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम दक्षजाय नमः. ओम नरसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेंद्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. हातात पाणी घ्यायचंय. प्रणवस्स परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदे प्राणायामे विनियोगा. पाणी सोडायचे ताम्हणात. आपल्या उजव्या हाताचे मधले 2 बोट डाव्या नाकपुडीला लावायचे. अंगठा उजव्या नाकपुडीला लावायचा आहे. मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे. डाव्या नाकपुडीवरील बोटे काढून श्वास बाहेर सोडायचा आहे. नंतर अंगठा काढायचा आहे. आपल्या उजव्या हाताच्या 5ही बोटांनी पहिले उजव्या कानाला, नंतर डाव्या कानाला, नंतर तोंडाला स्पर्श करायचा आहे. ओम आपो ज्योतिरस्मोद ब्रह्मा भुवो स्वरम. हात जोडून बसायचंय. श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री इष्टदेवताभ्यो नमः. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. श्री स्थानदेवताभ्यो नमः. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. श्री सर्वभ्यो देवोभ्यो नमो नमः. श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. आपल्या ग्रंथाचं पूजन करायचं आहे. हळद कुंकू अक्षदा फुले वाहायचे. 3 वेळा नमस्कार करायचा आहे. विष्णवे नमः. विष्णवे नमः. विष्णवे नमः. या कुंदे दुषाहार धवला. या शुभ्रवस्त्रावृता. या वीणा वरदंड मंडित करा. या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतीर्भे दैवे सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा. पहिले आपलं गायत्री मंत्र होईल 1 माळ. नंतर गणपती अथर्वशीर्ष होईल आणि आपलं मग पारायण चालू होईल. वाचन.
ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్.
ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్ ఓం తత్సవితుర్వరేణ్యం భర్గో దేవస్య ధీమహి ధియో యో న ప్రచోదయాత్. గణపతి అథర్వశీర్ష. వక్రతుండ మహాకాయ సూర్యకోటి సమప్రభ నిర్విఘ్నం కుర్మే దేవ సర్వకార్యేషు సర్వదా. ఓం భద్రం కర్ణేభిః శృణుయామి దేవా భద్రభక్షభిర్యజత్రాస్తిరంగే तुष्टवासु तनुविवेशं देवहिताय दायो. ओम स्वस्ति न इंद्रो दशवः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारक्षो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपते तमेव प्रतिष्ठित तमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वकालविद ब्रह्मासि तो साक्षात्मासि नित्यमृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्मामम वक्तारम श्रोतारम दातारम धातारम नवानुचानवं शिष्यमपशातातो पुरस्तातो त्रातातो दक्षिणातातो चतुर्थातो उद्धरातात् सर्वतो मा पाहि पाहि समन्तात्. तो वाङ्मय सचिन्मय तो आनंदमय स ब्रह्ममय तो सच्चिदानंदा द्वितीयसि तो प्रत्यक्ष ब्रह्मासि तो ज्ञानमय विज्ञानमयसि सर्व जगदे तत्त्व जायते सर्व जगदे त्वयि तिष्ठति सर्व जगदे त्वयि लमेष्यति सर्व जगदे त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापनलो नीलो नभः त्वं चतुरादि वाक्पदानि त्वं गुणत्रयात्रिता त्वदेहत्रयात्रिता त्वकालत्रयात्रिता त्वं मूलाधारस्ति इत्योऽस्ति नित्यं त्वं क्षत्रितात्मका त्वयोगिनोऽध्यायति नित्यं. त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यास्तं चंद्रमास्तं ब्रह्मा भुवस्वरं गणादि पूर्वमूर्छाय वर्णादि तदनन्तरम् अनुस्वार परत्परार्धे तुलसी तन्तारेण हृदये ततो मनस्वरूपं गकारं पूर्वरूपम् अकारो मध्यम रूपम् अनुस्वार शान्ति रूपं बिन्दुरुत रूपं नादं सन्धान संहिता सन्देशैषा गणेश विद्या गणकृषि निचत्र गायत्री छन्दा गणपतिर्देवता. ओम गण गणपतये नमः. ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशां कुशधारिणं रथचवरदहस्ते बिभ्रान्मुषध्वजं रक्तलम्बोदर शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तं रक्तपुष्पे सुभुजितं भक्तानुकम्पिं देव जगत्कार्यमुच्यतम्. अविर्भूतसृष्टादे प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यात्यो नित्यस्य योगे योगिनां वर. नमो व्रात्पतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः. एतदर्थवर्षे सुदे स ब्रह्मभुवाय कल्पते स सर्वथा सुखमेदते स सर्वविघ्नबाधते स पञ्चमा पापात् प्रमुच्यते. सायं धियानो दिवसं कृतं पापनाशयाति प्रातर्धियानो रात्रिं कृतं पापनाशयाति. सायं प्रातः प्रयोजानो पापो भवति सर्वत्र धियानो पापविघ्नं भवति.
धर्मार्थ काम मोक्षंचन विदन्ति धर्मधरुशिष्यां न देयं ये यो देम सयादेश पापीया न भवते सहस्रावर्तनात् यं यं काम मध्येते तं 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 नेन साधयेत अनेन गणपति अभिषिञ्चते स वाङ्मि भवते चतुर्थ्या मनस्रणं जपते स विद्यावान् भवति तत्वर्णवाक्यं ब्रह्मद्या विद्यात् न विभेति कदाचनेति ये ध्रुवाङ्करे यो ध्रुवाङ्करे जति ये वैश्रवणो मम भवति यो लाजोर्जयति ये श्रवान् भवति स मेधावान् भवति यो मोदक सहस्रेण जति स वाञ्छित फलं वाप्नोति स साज्य सविर्जयति स सर्वलभते स सर्वलभते अष्ट ब्राह्मणे सम्यक् गृहीत्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्या प्रतिमासनिधिं वा जप्ता सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद् भवति स सर्वविद् भवति ये एवं वेद इति उपनिषदा ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामि देवा भद्रभक्षभिर्यजत्रा श्रीरङ्गे तुष्टवासो तनुभिवेशं देवहिताय दायु ओम स्वस्ति न इन्द्रो दश्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारक्षरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावदितमस्तु मा विद्विषावहै ओम शांति शांति शांति। आजचं आपलं पारायण 44 अध्यायापासून आहे. श्री गुरुचरित्र अध्याय 44. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासे पुढे चरित्र झाले कैसे विस्तारावे आम्हासे कृपा करिगा दातारा. असे किती दिवस क्रमले शिवरात्रीचे व्रत आले समस्त यात्रेचे निघाले माता पिता तंतुकाचे. श्री गुरु माझा म्हणले काजो न पर्वत म्हणजे श्री गुरु भवन आपण नाही येथून चरण सोडून श्री गुरुचे नगर लोक समस्त गेला आपण एकला राहिला. श्री गुरु मठासे आला गुरु पुस्ते तयासे श्री गुरु म्हणते तयासे का ग यात्रेसी न गेलासे. तंतुक म्हणे स्वामीसे माझी यात्रा तुमचे चरण. ऐसे म्हणून तंतुक नमस्कार करी नित्य देखत पातले शिवरात्र एक माघवद्य चतुर्दशी. श्री गुरु म्हणते राहतयासे तुझी समस्त गेली यात्रेशी तू एकलाचे राहिलासे. पासे विनोद श्री पर्वताचा नयन झाकून पादुकेसे दृढ करी गा वेगेसे मन वेगे घेऊन गेले. श्री गुरु म्हणते तयासे कागा भ्रांतपणे पाहसे वेगे जावे दर्शनाशी शौरसान करून या. श्री गुरायाचा निरोप देता शीघ्र गेला स्नाना करता. तेथे देखील माता पिता भ्राता ग्रामलो सकळीक ते पुसते तयासे कवणे मार्गे आलासी आमची भेटे काने गेसे लपून येणे कोण धर्म. विनवित असे माता पित्यासे आम्ही निघालो दोन प्रहरेसे एक घटे लागले वाटेसे आता आलो गुरु समागमे. एक असते मिथ्या म्हणते आम्हा सवेचे आला लपता. असे बडे वारे बोलत लब्ध प्रतिष्ठित सकळ जन. तो कोणा संगे न बोले शीघ्र स्नान क्षौर्य केले पुष्पे अक्षता बेले घेऊन गेले पूजेसे. पूजा करीत लिंगस्थानी देखता झाला श्री गुरु मुनी अति विस्मय करून पूजा केली मन भावे. समस्त लोक पूजा करे ते श्री गुरु सर्व पूजा घेते. तंतुक म्हणेचे ते श्री गुरु राजा आपणचे शंकर. श्री गुरु पुसते तयासे ये द्वारासे किंवा जासे तंतुक विने स्वामी असे एक नवल देखील आता. समस्त लोक जाऊने देवालया भितरी बैसने पूजा करते तुमचे चरणे लिंगण देखो तुम्हीच ते. श्री गुरु म्हणते ऐका भक्ता सर्वत्र ईश्वर पूर्णता स्थान महिमा असे ख्याता असे जे अगम्य त्रिभुवने. माघवद्य चतुर्दशी अपार महिमा श्री पर्वतासे सांगे का तत्परसे. श्री गुरु म्हणते तंतुकाते पूर्वे ख्यात किरात देशे विमर्शन राजा पर्यशे शूर असे पराक्रमासे समस्त शत्रू जिंकले तेने. आणि एक कुबुद्धी असे पारधी करी बहुअसे बलाढ्य स्थूळ बहुअसे चंचल सकळ स्त्रियारत. आचा तरी बर्वानसे शिवपूजा करी बहुअसे पत्नी त्यासी एक असे सुलक्षण नाम कुमुद्वते. सुशील सगुण पतिव्रता बनी करे बहुत चिंता पुरुष आपला परत वाळता ईश्वर भक्ती करीत असे. ऐसे क्रमिता एके दिवशी पुसू लागले आपले पुरुषासे. प्राणे म्हणे प्राणेश्वरा परेसे विनंती एक असे माझे तुम्हाला ईश्वरावरे भक्ती उपजली कवणे परी सांगा स्वामी सविस्तारे कोपण करावा ब्राह्मणाथा. राजा म्हणे श्रेयसे बर्वे पुसले आम्हासे ज्ञान झाले आता मासे. पूर्वजन्म सांगेन माझा पूर्वे पंपा नगरे आपण श्वानयुने जन्म जाणं होतं तेथे काळक्रमण शिवरात्री आली एके दिवशी. त्या नगरीत होते एक शिवालय समस्त लोक आले पुजावया. आपण गेले हिंडाव्या भक्षा काही मिळल म्हणणे. आपण गेलो दारात विनोदी पाहू म्हणत मज देखून आले धावत काष्ट पाषाण घेऊन या. आपण पवळीमध्ये पळत द्वार घातले मारू म्हणत दरा मारा म्हणून बोलत मारू लागले पाशाने. असे 3 वेळा पळालो मारतील म्हणून बहुबे आलो मग अंतर पुढे निघालो पूजा देखील तेथे शिवाचे. द्वार धरून समस्त लोक शस्त्रे मारले मजा ऐक ओढून टाकते सकाळी एक शिवालया बाहेर. तेने पुण्य झाले ज्ञान ऐक शिवरात्रीचे महिमान. मनसे तो दुराचारी म्हणून त्याचा संदेश सांगेन. पूर्वजन्म माझा श्वान त्याचा स्वभाव सर्व भक्षण सर्व ठाई त्यांची वासना त्याचे स्वभाव मज असे.
ऐसे श्रेयसे सांगितले. पुन्हा प्रश्न तिने केला. म्हणे स्वामी जे सांगितले आपला जन्म पुरातन, तुम्ही असा सर्वज्ञानी माझा जन्म सांगा विचारो नये म्हणून लागत असे चरणी कृपा करी गा प्राणेश्वरा. ऐक ज्ञाने सती तुझा पूर्वजन्म कपते करीत होत असे उदरपती एके दिवशी अवधारे. पडेला होता मास गोळा तू आचोतीने धरला कवळा. उडत होती आकाश मंडळा ते दुरून देखील घारेने. पाठी लागले ते घारे मागे पुढे न विचारे. तू पळालीस ते अवसरे श्री पर्वत गिरीवरे. दुरोणी आली धावत प्राण होता कंठगत. त्रमुनी शकळे तो बैसत घारी येऊन मारले तोचे. घेऊन गेले मास कवळे तुझा देह पंचत पावले. प्रदक्षिणा पुण्य फळे झालीस तू राजपत्नी. राजा सांगे सतेसे पुढे जन्म सांगव तुझ. आपण राजा सिंधू देशे जन्म पावे न अवधारे. माझी भार्या तुझे असे जन्म पावसे सृंजय देशी. तेथील राजा पवित्र वशी त्याची कन्या होसेल. तिसरा जन्म आपणासी राजा होईल सर्वाष्ट्र देशी. तू उपजे कलिंग राजवंशी माझी पत्नी होसेल. चौथा जन्म आपणासी राजा होईल गांधार देशी. तू उपजे मग कुळेसे तै माझी प्राणेश्वरे. पाचवा जन्म आपणासी राजा होईल अवंत वेशी. तू दारशा राजकुळे जन्मसे माझी भार्या होसेल तो. सहावा जन्म आपणासी अनंत नाम पर्यसे. ये अति कन्या तू असे तै माझी प्राणेश्वरे. सातवा जन्म आपणासे राजा होईल पांड्य देशे. रूप लावण्य मजसे नो हे कवन संसारे. ज्ञानी सर्व गुणी होईन सूर्यकांती सेवदन. जैसा रूपे सेमदन नाम माझे पद्मवर्ण. तू जन्मसे वैदर्भ कुळे रूप सौंदर्य आगळे. जैसे सुवर्णाचे पुतळे चंद्रासारखे मुख कमळ. वसुमती असे नाव पावसे तुझ वर्ण स्वयंवरीसे. दमयंते नळा जैसे स्वयंवर होईल तुझ मज. देहावसान होता तुझ घेईन सांगता. दिव्य विमानी बैसून तत्वता स्वर्गाप्रती जाऊ बळे. श्री गुणवंती तंतुकासे शिवरात्री श्री पर्वत महिमायसी. ऐकतो श्वान पर्यसे सप्तजन्मी राजा झाला. ग्रामी असे कल्लेश्वर गाणगाग्रामी भीमातीर. पूजा करेगा निरंतर मल्लिकार्जुना समान. तंतुकपणे स्वामी असे स्वामी तुझ मत चाळविसे. पूजेशी गेलो म्हणजे काय असे लिंग स्थानी तुझ देखील. सर्वा ठाई तुझे एक झाले असे व्यापक. कलेश्वर संगम नायक एक एक सांगसी तुम्हा पुढे. ऐकून श्री गुरु हस्ते येरे पादुका धरी म्हणते. नैन त्याचे झाके ते संगमाले तात्काळी. श्री गुरु आले संगमासे तंतुकाच पाठविते मठासी. बोलवावे आशिषाशी आपण राहिले संगमात. श्री गुरु आले संगमासे मज पाठविले मठासी. बोलले शिष्याशी राहुपाती आजी संगमे. मग पुसते तयासे तेही सांगितले भरवसे. आनंद झाला भक्तांचे मने सरस्वती गंगाधर. इति श्री गुरुचरित्रांते परम कथा कल्पत्रे. श्री नरसरस्वती आख्याने सिद्ध नामदार संवादे. श्री शैल्य शिवरात्र महिमा वर्णन नाम चतुशत्वारुत्माध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पण नमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 45. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्ध म्हणे श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नाही. तुमचे भाग्य काय वानुवर्णे परब्रह्म देखिले असे. मागे कथानक सांगितले श्री गुरु संगमी राहिले. पुढे काय पूर्वर्तले निरोपावे दातारा. सिद्ध सांगे नामधारकासे ऐकवत्सा विस्तारेसे. विचित्र झाले रे देशी एक चित्ते पर्यासा. नंदे नाम एक ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आरा दिले. 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला 600 चंद्रला परमेश्वरी जवळे जाणे. नाना परे कष्टता स्वप्न झाले अवचिता. तो जावे तुरेता गाणगा ग्रामस्थानासे. तेथे असते श्री गुरु त्रैमूर्तीचा अवतार. वेश धरला असे नरो तेथे वसेल उत्तमांगे. ऐसे देवीने निरोपिले विप्रमणे बले केले. 6 मास का कष्ट विले जरी तुझे हाती नोयेचे. जगन्माता तुळजाभवानी तिचा निरोप घेऊन आलो तो पाशे ठाकून तू दैवत म्हणून. तू जगदंबा म्हणविसे आम्हा मनुष्यापासे पाठविसे. ना झाले दैवतपणासे भाग्य माझे होत असे. पहिले जरी निरोप देत इतके कष्ट कायसा होत. दुराशा धरले चेत म्हणून दुःख करी नाना परे. म्हणे मज बर्वे होणे अथवा आपला प्राण देणे. ऐसे बोलन निर्वाणी विप्रधरणे बैसला. सकळ भोपे म्हणते तयासे आजी स्वप्न झाले आम्हासे. छळ न करे का देवेसे निरोपा सरते जाई वेगे. तू तरी आता नच जासे आम्हा निरोप झाला ऐसे. बाहेर घालो तो मासे देवळात येऊन येदो. गाणगा ग्रामासे आला मठी पुसू लागला. भक्तजन सांगते त्याला संगमी आहे गुरुमूर्ती. श्री गुरु आले मठात द्विज उभा होता चिंतित. भक्तजन सांगते मात विप्र एक आला असे. सर्वांगी असे श्वेत स्वामी दर्शन आलो म्हणत. श्री गुरु म्हणते आपण जाणत संधी रूपी आला असे. देवी पासून मनुष्यापासे येणे काय झाले कारेसे. संदेह करुणे मानसे कैसा आला असे दिजवारा. म्हणे स्वामी आपण तमांद तुझर जशन झालं सुबद्ध. अज्ञानी वेष्टलो होतो मंद. नेने सोहे परब्रह्मा. पाप कर्मे पापी आपण पापात्मा नेने निज खुन. पापे संभवलं पूर्ण आलो शरण तुझ पाशे. आजी माझे कुकर्म गेले परब्रह्मचरण देखिले. मनोरथ माझे पुरले कृपा सागरा येती राया. व्रत बंध झाल्यावरी व्याधी उद्भवले आपले शरीर. स्त्री राहिले माहेरे स्पर्श नये शरीर म्हणे. आपली असती माता पिता सकळ म्हणती जाई पडता. दुःख झाले अप्रेमिता संसार तिजून निघालो. गेलो होतो तुळजापुरा उपवास केले अपारा. मज म्हणते तो पाप भरा तू नव्हे तुझं बरवे आता. निरोपी तुळजा देवी प्रते जेथे चंदला परमेश्वरी वसते. तेथे होईल निवृत्ती पाप जाईल म्हणून. तेथे कष्ट केले बहुत नवेचे काही उपगत. निरोप झाला जा म्हणत कृपामूर्ती तुझ पाशे.
देवता आपण बघता ते मनुष्य कैसे मज देखते निर्वाणी आलो तुम्हा प्रति निर्धार केला मरणाचा. असे करुणा वचन ऐकून श्री गुरु बोलती हा सुनी सोमनाथ ब्राह्मण बोला होणे निरोप देती न्याय संगमासे बरवा संकल्प सांगून स्नान करा षटपूळ भवने अश्वत्थ प्रदक्षिणा करून वस्त्रे टाका दूर त्याचे नवी वस्त्रे द्या याचे शिग्राना पारणेसे ऐसा निरोप देते त्याचे दोघे गेले झडकरे. स्नान करून बाहेर आला शरीर वर्ण पाडटला अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण थाली सर्वांग. वस्त्र देते ब्राह्मणासे जीर्ण वस्त्र टाके ते दुरेसे जेथे ते टाके भूमीशे क्षारभूमी होय त्वरित. श्री गुरु म्हणते तयासे तुझी कामना झाली परिवेसे सर्वांग आहे हे कैसे अलोकिनी पाहे म्हणते. पाहता सर्वांग बरवे झाले तावन मात्र जंगेस राहिले पाहता त्याचे मन भ्याले म्हणे स्वामी असे थोडे. श्री गुरु म्हणून निरोपिते त्यासी तू संशय करून आलासे मनुष्य काय करेल म्हणून मानसे तेने गुरु तेने गुन्हे राहिले थोडे. त्यासी असे एक प्रतिकार तू कवित्व सांगावी अपार आमची स्तुती करावी निरंतर बरवे होईल तुझं मग. नंदीनामा म्हणे स्वामीचे लिखित नेने वाचयासे कैसे करो मी कवित्वासी मंदमती असे आपण. श्री गुरु म्हणते द्विजाशी मुख उघडे काढी जीवेसे विभूती शिंपिते त्यासे ज्ञान उपजले ब्राह्मणा. चरणावरी ठेविला माथा उभा ठेला स्तोत्र कविता म्हणे स्वामी मी नेनता सेविसे नवे अरानुक. मातेचे शोणते त्याचे रेत संपर्क झाला जन्य गर्भात जैसे सुवर्णमुषी असे कडत दिवस 5 बुबुदाकार 15 दिवस होय स्थिर एक रस होणे निर्धार. तधी मी काय जाणे गुरु नाही पंच तते मज मासे एक पिंड होय द्वय मासे शिरपाय तिसरे मासे सर्व वय 9 दारे झाले मग. पंचतवते होते एक वायू आप पृथ्वी तेजख प्राण आला तत्कायक तदी स्मरण कैचे मज. 5 मासे त्वचारोम 6 मासे उच्छवासाम 7 मासे श्रोत्र जेव्हा मेदमजा दृढ झाले. ऐसे 9 मास कष्टत होतो जन्य गर्भात रुद्र विष्टामुत्रात कष्टोल भारी स्वामिया. माता भक्ष्य उष्ण शार दुःख होय मज पारे. ऐसे 9 मास परे माता गर्भी कष्टलो दधी कैचे तुझे स्मरण विष्टलो होतो मायावरने स्मरलो नाही तुझे चरण मग योनिमुखी जन्मलो. उपलदाचे आपणासी आयुष्य लिहिले लाटेसी अर्ध गेले वृद्धाने रात्री निद्रा मानवा. उरले आयुष्य देखा 3 भाग केले विषेका बाल यौन वृद्धाप्य का निर्माण झाले तये वेळे. कष्टोनिया धुरंदर बाळपणे झालो पार वाढलो कष्ट बघेत फार वर्ष 12 लोटले. तदे तुझे चरण नाम जगसे गा देवराना कष्टोल मी याची गुन्हा पूर्वजन्म नाठवेचे 2 भाग उरले आपणाचे मधनी व्यापिले शरीराचे. जैसा पतंग तिपासे भ्रमिते जो उद्मत नेने मी गुरु माता पिता समस्तासे करी निंदा वार्ता परस्त्रीवरे करी चिंता कुळानो कोण विचारे. ब्राह्मणा ते निंदा करे वृद्धांच्या चेष्टा करी अपारे मध्ये व्यापले असे भारी नाटवे तुझे चरण मज. मग वृद्धापे आले शरीरासी उभो होय स्त्रीपुत्रांचे स्वाच शास कपेशे सदा खोकला होई मज. अवय सर्व गलित होते केश पांढरे होते त्वरिते दंतहीन श्रवणे न ऐकले दृष्टे न दिसे नासिक गळते. ऐसा नाना रोगे कष्टता तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथा संसार सागराकडे करे. तुझे विश्वाचा तारक धरोनिया नरवेश त्रैमते तुझे एक परब्रह्मा श्री गुरुनाथा. ब्रह्मदेव आपण देखा दुष्टाक्षरे लिहिले कपाळे का तसेच होय का श्री गुरु चरणी लागता. नंदीनामा स्तोत करिता श्री गुरु संतोषी अत्यंत भक्तासी ऐसा निरोप देत कवीश्वर म्हणाई असे. जे काय शेष होते जंगेवर येते गेले तत्काळ दुरी. नंदीनामा आनंद करे राहिला सेवा करे देखा. सिद्ध म्हणे नामधारकासे श्री गुरु चरित्र ऐसे पर्यसे कथा करीत करे कवी भरवसे श्री गुरु सेविसे राहिला. इथे श्री गुरु चरित्राम ते परम कथा कल्पत्रे श्री नरसरस्वती आख्याने सिद्ध नामधार संवादे द्विजपुष्ट परिहार नाम 15 अध्याय श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री गुरु चरित्र अध्याय 46 श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासे मागे कथा निरूपलीसे नंदी नामा कवी असे दुसरा अनेक कवी म्हणून सिद्ध म्हणे नामधारका सांगतो ते कथा ऐका आश्चर्य झाले कौतुका श्री गुरुचरित्र अति गोड असता दिवसे ऐका श्री गुरुचे नेले भक्ते ऐका आपले घरी शोभंदा ऐका म्हणून गेले आपले ग्रामा. ही परंगी म्हणे जे ग्रामासे नेले आमचे श्री गुरुचे पूजा केले ते बहुसे समारंभ झाला थोर तया ग्रामे शिवालय एक नामकल्लेश्वर लिंगायक जागृस्थान प्रख्यात अनेक तेथे एका द्विज सेवा करे तया नाम नरहरी लिंग सेवा बहु करे आपण असे कवीश्वर नित्य करी 5 कवित्वे. समस्त लोक त्यासे म्हणते तुझे कवित्वाचे असे ख्याती श्री गुरुसे कवित्वावरे प्रेते गुरुस्मरण करीतो काय. त्यासे म्हणे तो नर कल्लेश्वराचे विकले जिव्हार अन्यत्र देवापार नरसती मेन करे. नित्य पूजा करून आपण कवित्व करे परव पार्वती रमणा ते दिवसीय परिमाना. निद्रा आली दया देखा निद्रा केली देवळात देखा झाला स्वप्नात लिंगावरे श्री गुरु बसत आपण पूजा करीत असे. लिंग न दिसते श्री गुरु असे आपणासी पुस्ती हर्षे नरावरे तुझे भक्त नसे कागा ते पूजितो असे. षोडशोपचाराशी आपण पूजा करे श्री रमणी ऐसे देखून या स्वप्न जागृत झाला द्वेद्वेज. हाचे होय सद्गुरु त्रैमूर्तीचा अवतार भेट घ्यावी आता निदारू मंदनाला गुरुपाशी. कल्लेश्वर कर्पूरगर जोशी जगद्गुरु माझे मन झाले स्थिर तुझे चरणी निविनटलो. तुझे विश्वाचा आधारो शरणागता वजपंजरो चरण कमळ वास भ्रमरो. टाकून आलो अमृत घ्यावया
पूर्वी समस्त ऋषी देखात पकरते सहस्र वर्षाने का तू न पावसे एक एका अनेक कष्ट करिता ते न करता तपानुष्ठान आम्हा भेटलासी तू निधान झाली आमची कामना पूर्ण कल्लेश्वर प्रसन्न झाला. श्री गुरु म्हणते त्याचे नित्य आमची निंदा करते आजे कैसे तू जमानसी आलासी भक्ती उपजवणे विप्रमणे स्वामी असे अज्ञानंदकार आम्हासे कैसे भेटल परे असे ज्योतिर्मय न होता स्वप्न असते देखील आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर झाले अंतकरण मिळवावे शिष्य वर्गात मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केले त्याने श्री गुरु म्हणते तत्क्षण आम्ही स्वप्न रूप लोकासे प्रत्यक्ष आम्ही असता देखा स्वप्नावस्थे कवित्व कायने भक्ती केले का स्वप्न भेदून समजत. श्री गुरु म्हणते त्यासे कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासे पूजा करे गाणी ते त्यासी आम्ही ते सदा वसो विप्रमणे स्वामी असे प्रत्यक्ष सांडून चरणासे काय पूजा कल्लेश्वराशे तेथे तुम्हासी म्या देखील तुझे स्वामी कल्लेश्वर त्रैमूर्तीचा अवतार हाची माझा सत्य निर्धारून सोडे आता तुझे चरण ऐसे विनून स्वामी असे आला सवे गाणगापुरासे कवित केले बहुसे सेवा करीत राहिला सिद्ध म्हणे नामधारकासे कवीश्वर दोघे श्री गुरुपाशे आले निरितेसे भक्ती करते बहुवस कथा कवीश्वराचे असे सिद्ध सांगे नामधारकासे पुढील कथा विस्तारेसे सांगेल सिद्ध नामधारका इथे श्री गुरु चरित्रामते परम कथा कल्पत्रे श्री नरसरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे नरहरि कवीश्वर वर प्राप्ती नाम षटशिष्यत्वम अध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 47 श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धासे पुढे कथा वर्तले कैसे ते विस्तारवणे सांगावे आम्यासे कृपा करी गादातारा सिद्ध म्हणे नामधारक श्रीमंत ऐकून म्हणसे श्री गुरुचरित्रा तुझ होतील पुत्रपदरा सदा श्री ऐकत तो असे गाणगापुरी असता श्री गुरु सणाला दिपाळी थोर शिष्य आले पाचार्य आपले गरीबेक्षसे सप्त शिष्य बोलावते एकावनी एका प्रती 7 जण पाया पडते घ्यावे आपले घरासे आपणात आपण सुचते समजता आपण नेव म्हणते एकमेकात झगडते आपला स्वामी म्हणून या श्री गुरु म्हणते समजतासे येऊ तुमच्या घरासे चिंता न धरावी माणसे भाका आमची घ्या म्हणते ऐसे ऐकून श्री गुरुवचन विनविताती 7 जण समजता आशासेत येऊ म्हणून कवने करावा भरोसा जवळी बोलावणे एकासे काने सांगते तयासी आम्ही येतो तुझे घरासे कोणा पुढे न सांगावे ऐसे 7 जण देखा समजावणे गुरु नायका पाठविले तेनेचे पर्याय का मादाशरी वर्तले एकमेकांना सांगत गेली 7 भक्त श्री गुरु आले मठात अति विनत्र वर्तला ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था ऐकून विनविताती करजोडून आम्हा सांडून जात स्वामी त्यासी म्हणते श्री गुरु म्हणते आम्ही राहिलो जाण्याचे 3 करावी म्हणे खंती आम्ही असो येथेचे ऐसे बोलता संतोषे जवळ हो आले नेशे दिवाळीचे त्रयोदशी रात्री मंगळ स्नान करावे 8 रूप झाले आपण अपार महिमा नारायण 7 ठाई गेले आपण गाणगापुरी होतेचे ऐसे दिवाळी झाले समासा ठाई पूजा घेतली पुन्हा तसेच व्यक्त झाले गौपरूपे कोणी नेणे कार्तिक मासी पौर्णिमेचे करावा दीपाराधनेचे समस्त भक्त आले दर्शनाचे गाणगाग्रामी श्री गुरु जवळे समस्त नमस्कार करते भेटे 10वे दिवशी म्हणते एकमेकाते विचारते म्हणते आपले घरी गुरु होते समस्त झाले तटस्थ ग्राम लोक त्यासी असत्य म्हणता आमचे गुरु येथेचे होते दिपाळी येथेची केले विस्मय करते सकाळी जन म्हणते होय हा त्रैमूर्ती अवतार त्रैमूर्ती आपण अपार महिमा नारायण अवतार होय श्री हरीचा ऐसी नाना परिस्थिती करते दीपाराधना अतिप्रती ब्राह्मण भोजन करवे ते मा आनंद भक्तजना श्री गुरुमय मायेचे ख्याती सिद्ध सांगे नामधारका प्रति भूमंडळी झाले ख्याती श्री नृसिंह सरस्वतीचे येथे श्री गुरुचरित्राम ते परम कथा कल्पत्रे श्री नरसरस्वती आख्याने सिद्ध नामधार संवादे अष्टस्वरूप धारण नाम 47 श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री गुरुचरित्र अध्याय 48 श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणे नामधारकाचे कथा वर्तली पर्यसे श्री गुरुचरित्र अवतो अति कौतुकेसे परम पवित्र ऐकपा गाणगापुरी असा श्री गुरु ख्याती झाली अपार भक्त होता एक शूद्र नाम तया पर्वतेश्वर श्री गुरु नित्य संगमासे जात असता अनुष्ठासे मार्गे तो शूद्र पर्यसे आपली शेती उभा असे श्री गुरु ते नित्य देखून येई धाव शेतातून साष्टांग नमन करून पुनरुपी जाय आपले स्थान मध्यान काळी मठासे येता मागोते नमस्कारी पर्यसे ऐसे किती दिवस वर्षे शूद्र भक्ती करत असे नमन करता शूद्रासे पुसते श्री गुरु संतोषे कार्य नित्य कष्ट तुसे आड पडतोसी येऊन या तुझे म्हणे काय वासना सांगे त्वरित विचारून शूद्र विनवे कर जोडून शेत आपले पिकावे तुम्हासे नित्य नमन करता पीक दिसे अधिकता पोटरी येतील आता तुझे न धर्मे जेव श्री गुरु गेले शेतापासे पाहुणे म्हणते त्या शूद्रासे सांगेन तुझं जरी ऐकसे विश्वास होईल बोलाचा शूद्र विनवे स्वामी असे गुरुवाक्य कारण आम्हासे दुसरा भाव माझपाशी नाही स्वामी म्हणत असे मग निरूपिते श्री गुरु त्यासे आम्ही जातो संगमासे परतून येऊ मध्याने तर सर्व पीक कापावे ऐसे सांगून शूद्रासे श्री गुरु गेले संगमासे शूद्र विचार करी मासे गुरुवाक्य माझं कारण शीघ्र आला ग्रामात अधिकारी असे विनवित खंडून द्यावे आपले शेतक संवत्सराप्रमाणे देईन धान्य अधिकारी म्हणते त्यासे पीक झाले बहु शेतासे म्हणून उगते मागे तसे अंगीकार न करो जाणं
नाना प्रकारे विनवित्याचे द्विगण देन संवत्सराचे अंगीकार संतोषी वचनपत्र लिहून घेते. आपण अभयपत्र घेऊन लोक मिळवणे तत्क्षणी गेला शता संतोषने कापेन म्हणे वेगेसे. कापू आरंभिले पिकाचे श्रीपुत्र वजत्याचे पाषण घेऊन श्रीपुत्राचे मारू लागला तो शूद्र. समस्ताचे मारी येणे परी पळत आले गावाभितरी आडपडते राजद्वारे पिसे लागली पतीसे. संन्यासी येतेश्वराच्या बोले पीक सर्वे कापले आमचे जीवित भानास येले आणि मासा बक्षितो आम्ही. वर्तावया मासे पाठविते नायके शूद्र कवणे गते. शूद्र म्हणे जरी अधिकार भेटे पेवीचे धान्य असे ते देईन. जरी भीतीला अधिकारे न तरी देते ना आताचे घरे गुरे बांधून त्यांचे द्वारे पत्र आपण दिले असे. इतके होता शूद्र देखा पीक कापले मनपूर्वा का उभा असे मार्ग आहे का श्री गुरु आले परतोने. विनदे तुझ सांगितले तुवा निर्धारे कापिले म्हणे तुमचे वाक्य भले त्याची कामधेनू मज. असे एकूणे श्री गुरु म्हणते निर्धार असेल तुझे ती होईल अत्यंत फलश्रुती चिंता न करी म्हणून या. असे सांगून श्री गुरुनाथ आले आपण ग्रामात सवे शूद्र असे येता आपले घराप्रती गेला. पुसावया लोके ते समस्त होत असे त्याचे घरी अंकात स्त्रीपुत्र सर्व रुदान करीत म्हणते आमचा ग्रास गेला. शूद्र समजता संभके न करी चिंता राहा सुखी गुरु सैन्यंती मूर्ती कामधेनू असे वाक्य त्यांचे. एकेकाचे सहस्र गुण अधिक लाभाल तुम्ही जन स्थिर करा अंतकरण हानी नवे निर्धार पै. श्री गुरु कृपा होय ज्याचे दैनिकचे असे ज्याचे निधान जोडले आम्हासे म्हणून तो शूद्र सांगत असे. समस्त राहिले निवांत गेले 8 दिवस क्रमित वायू झाला अतिशत ग्रामीचे पीक नासले. समस्त राष्ट्राचे पीक देखा शिते नासले. सकाळी का पर्जन्य पाडेला काळे का मृग मूळ नक्षत्रे परी 6 ग्राम राहिला पिके वन शूद्र शेत वाढले दशगुण वाढले येवनाळ सगुण एक फरगंडेसे. ते शूद्रेचे संतोषने शेती आली पूजा घेऊन अवलकित असे आपले नेने महाआनंद करीत असे. येवणे लागे पतीचे चरणे विनवित असे कर जोडणे बोलले मधुर करून आवश्यक क्षमा करणे म्हणत असे. असे पतीचे विनवणे शेतीचे पांडवासी पूजने विचार करते दोघे जणी श्री गुरु दर्शना जावे आता. म्हणून सर्व आयतेसे पूजा आली श्री गुरुसे स्वामी पुसते असे काय वर्तमान म्हणून या. नाना प्रकारे पूजा आरती शूद्रसे करते भक्ती श्री गुरु संतोषले अतिप्रीती म्हणती अखंड लक्ष्मी तुझे घरी. गत संवत्सरावणी देखा शतकुन झाले धान्य देखा शूद्र म्हणत असे ऐका अधिकारी असे बोलवणे. शूद्र म्हणे अधिकारी असे पके गेले सर्व गावासे रीता दिस कोठारासे आपण देईन अर्धवाटा. गत संवत्सर द्विगुण तुम्हासे अंगीकृत होई परेसे धान्य झाले बहुसे शताधिक गुण देखा देईन अर्धे भाग मी संतोषे संधे पीक झाले बहुता परी नेऊन या आपले घरे राज्य करे म्हणते त्यासे. संतोषने शूद्र देखा विप्रासी वाटे धान्य अनेका घेऊन गेला सकाळी का राजवाटा देऊन या. इति श्री गुरुचरिताम ते परम कथा कल्पत्रे श्री न सरस्वती आख्याने सिद्ध नाम धारक संवादे शूद्रवर प्रधान नाम अष्टतिचत्राश्रम अध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 49. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य सगुण सिद्ध मुनी ते नमन करून विनवित असे कर जोडणे भक्ती भावे करून या. प्रेमूर्तीचा अवतार झाला वेशधारी नर राहिले प्रतिगान गापूर कवन नक्षत्र म्हणून या. भूमीवरील प्रख्यात तीर्थे असती असंख्यात समस्त सोडून येत काय कारणे वास केला. अश्विन वद्य चतुर्दशी दीपोवाळी पर्वणीचे श्री गुरु म्हणते शिष्याशी स्नान करावे स्त्री स्थळीचे. गया पराग वाराणसी चला यात्रे कलत्रपुत्रेसे विप्र म्हणते श्री गुरुसे. आयते करते करणे स्वा म्हणून या. ऐकून श्री गुरु हास्ते ग्रामाजवळ तीर्थे असते करणे ना लागे तुम्हा आयते चला दावीन तुम्हासे. ऐसे म्हणून भक्तासे गेले अमरजा संगमासी स्नान केले मार्शे शेषासहित श्री गुरुमूर्ती. श्री गुरु म्हणते शिष्याची महिमा अपार संगमासी प्रयाग समान परेसे षटकुळामध्ये स्नान करणे. विशेष भीमा नदी उत्तरे वाय अमरजा संगमनवरी आहे गंगा यमुना निर्धारे तीर्थ पर्वे पर्यसा. अनेक अष्ट तीर्थे असते त्यांची महिमा असे ख्याती सांगेन ऐका एकच ते श्री गुरु म्हणते शिष्यांचे. ऐकून श्री गुरुचे वचन विनवित अति भक्तजन अमरजा नाम कवना कवना पासा उत्पत्ती जालंधर निशाचर समस्त जिंकले वसुंदर पराभवले इंद्रपुर समस्त देव पळविले. देवा दैत्याचे झाले युद्ध सर्व पाहिले बहुवेद इंद्र जाऊन प्रबोध ईश्वरा प्राप्ती सांगत असे. इंद्र म्हणे ऐक शिवा दैत्य मारले सफळ देवा शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला. आम्ही मारितो दैत्याचे रक्त पडे भूमीचे अधिक निबद्ध भूमीवरील स्वर्ग मृत्यू पाताळ सर्व भरले दैत्य कुळ मारले आमचे देव सकाळ म्हणून आलो तुझ पाशी. असे वचन ऐकून ईश्वर प्रजाला म्हणे इंद्र निघाला रौद्र होऊन दैत्य निर्धारण करावया. इंद्र विनवी ईश्वरासी स्वामी माराल दैत्याचे जीवन आणा देवाचे उपाय काही करावा. संतोषने गिरजारमण अमृत वचन उच्चारण घट दिला तर तक्षण संजीवने उदक देखा उदक घेऊन इंद्र राव त्वरित जात असे स्वभाव. शिंपून या समस्त देव उठविले ते वेळी उरले अमृत घटे होते घेऊन जाता अमरनाथे पडले भूमी अवचे ते प्रवाह झाला क्षितीवरे. संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमर ज्या नाम याची विधी प्रख्यात झाले अवधारा. अमृत नदी नामी असे संगम झाला भीमरथे से तीर्थ झाले प्रयाग असे त्रिवेणीचे संगम. आयचा संगम महिमा देखा पुढे तीर्थ असे अतिविषेका दिसे अश्वत सन्मुखा मनोरथ तीर्थ असे. त्या तीर्थी स्नान केले मनोरथ पाविजे काम्या कल्पवृक्ष स्थान अनुपम्या कल्पिले फळ पाविजे. कल्पवृक्षाचे पूजन नाव मग शंकर
जावे मज शंकर बोने संगमेश्वर असे त्रिनयनी पूजा करावी मनोभावे नंदिकेश्वरा नमोनी नमन करावे चंडीस्थानी पुन्हा नंदी सवे करुणे जावे मग सोमसत्रासे सवेचे परतून वृषभासे नमन जावे चंडीपासी पुढे जावे सोमसत्रासे नैवेद्य प्रदक्षिणा आयसे प्रदक्षिणा देखा तिन्ही वेळा करून ऐका औषध साहसी योनिका अवलोकावे श्री शिवासे वाम असते वृषण धरणे तर्जनी अंगुष्ठ शिंगे ठेवणे पूजा पहावी दोन्ही नैने इंद्रा समान होय नर पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोश असे परियसे ग्राम असे नागेशी तेथून असे जाणं त्याचे असे आख्यान कथा नवी प्रत्यक्ष जाण होता एका ब्राह्मण भारद्वाज गोत्राचा विरत असे ईश्वर भक्त सर्व संग त्याकरिता आपण असे अनुष्ठानित सदा द्याय श्री शिवासे प्रसन्न झाला चंद्रमळे सदा दिसे दृष्टी जवळे विप्राह्लादे सर्व काळे देह विसरून हिंडत असते लोकमंती पिसात्याचे निंदा करते बहु असते दोघे बंधू असते तयाचे नामे त्यांची अवधारा एकाचे नाम शेश्वर दुसरा नामे पांडुरंगेश्वर बंधू ते केला विरा आपण निघाले काशीशी ब्रह्मज्ञानी द्विजाने कापिसा म्हणती मूर्ख लोक बंधू सिमने द्विजा एका नका जाऊ काशीशी विश्वेश्वर असे माझे जवळे दाखवे तो माते तत्काळी आश्चर्य करते लोक सकाळी दाखवे म्हणते बंधू जनम इतके अवसरे विप्रगंगा स्नान करे ध्यान होता साक्षात्कारेश्वराला तया जवळे विनवित असे शिवासी आम्हा पाहिजे नित्य काशी दर्शन व्हावे विश्वेश्वराशी म्हणून चरणी लागला ईश्वर बोळा चक्रवर्ती प्रसन्न झाला अति प्रीते दिसे काशी क्षेत्र निश्चिती मणिकर्णिका कुंड झाले संगम झाला नदी भीमा तीर्थ काशी अति उगमा आचार करते मन धर्मा बंधू ज्ञानी म्हणती मग श्री गुरुमंती भक्तजनाचे काशी तीर्थ प्रकटले आहे संशय धरा तुम्ही मानसे वाराणसी प्रत्यक्ष ऐकून समस्त द्विजवर करते स्नान दान आचार तिथून पुढे येते गुरुवर सिद्ध सांगे नामधारका आपली भगिनी रत्नाबाईचे दोष असे बहु असे बोला आणि त्या समयाचे पुस्तकात श्री गुरु म्हणे ऐक पूर्व दोष भगिनी तू आलीसे आमचे दर्शने पाप तुझे असे घणी आठवण करी मनात ऐकून श्री गुरुचे बला पाया पडे वेळोवेळा आज्ञा आपण मोड केवळा इतके ज्ञान कैचे मज श्री गुरु म्हणते ते असे आपले पाप मज पुसे वदिले 5 मार्जराचे नेनाचे कोण धरी आपले 5 मार्जरांचा घात लागले अनेक दोष होत ऐसे कोणी पाहत श्वेत कुष्ठ झाले तिसे श्री गुरु पुसते ती असे तुझं असते पापराशे पुढे जने भोगेसे तरी कुष्ठ जायला आताचे रत्नाबाई विनवी स्वामी याचे उभगले बहुजन्मासी याचे काजे दर्शनाचे आले मी मुक्त होईल म्हणून ऐकून तिचे श्री गुरुमते रत्नाबाई निरोप देते पाप नाशे जाय तर ते स्नान मात्रे जाईल कुष्ठ नित्य करी व येथे स्नान सप्त जन्मीचे पाप भग्न संदेह न धरी वन मान म्हणून सांगते श्री गुरु सिद्ध म्हणे नामधारकासे आम्ही देखील दृष्टीचे स्नान करता त्रिरात्रीचे कुष्ठ तिचे परिहारिले पुढे कोटी तीर्थ देखा श्री गुरुदायती सकाळी का स्नान मात्रे होय काय याच्या आख्यान बहु असे सोम सूर्य ग्रहणेचे अथवा संघाती पर्वणेचे अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेचे स्नान येथे करावे पुढे तीर्थ रुद्रपाद कथा असे अतिविनोद गया तीर्थ समप्रद तीर्थ असे अवधारा पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र केशवदेव सनिध तत्र पुण्यराशी स्थान असे तया तेथे स्नान करता पतित होय ज्ञानवंता असे होती चक्रांकितात 12 होती समान देखा ग्राम पूर्व भाग्यसे कल्लेश्वर देव पर्यसे जसे गोकर्ण महाबळेश्वर समान क्षेत्र पर्यसा अखंड श्रावण मासी अभिषेक करावा देवासी दीपाराधना कार्तिक मासी अनंत पुण्य अवतारा म्हणते समस्त भक्तजन नेन तीर्थांचे महिमान स्वामी निरूपिले कृपेने पुनीत केले आम्हासे अष्टक तिथे निरोपण श्री गुरु आले मठस्थान समाराधना करती भक्तजन महाआनंद प्रवर्तला येथे श्री गुरुचरित्राम ते परम कथा कल्पतरे श्री न सत्या ख्याने सिद्धनाम धारक संवादे अमरजा संगमे गंधर्व पुर तीर्थ महिमा निरूपण नाम 49 श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री गुरुचरित्र अध्याय 50 श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व ऐका पूर्वी रजप्रथानका तुती आपण निरोपेले उपजला तो मेंचे या तिथं विद्रानगरी राज्य करीत पौत्र पौत्रीनांदत महानंदी पर्यसा विशेष भक्ती विप्रांवरिती असे पूर्व संस्कारी असे देवालय भूमीवर उपद्रवणे तयासे त्याचे घरचे पुरहित तयार असे शिकविता आपण नेमलेंचे जात देव द्विजा निंदावे मंदमती द्विज जाती देखा पाषाण पूजा करते समसाते देव म्हणते काष्टवृक्ष पाषाणाचे राजा म्हणे पुरोहितासे तुम्ही निरूपिल्या मासे अनुरेण तृण काष्टसे सर्वेश्वर पूर्ण असे समस्त जातींची उत्पत्ती जाणार तुम्ही पंचभूती पृथ्वी आपते वायुरीती आकाशा पासाव पर्यसा आणि तुम्ही म्हणालायसे पूजती पाषाण देवा सरसे सर्व काही पूर्ण भासे विश्वात्मा तो एकचे आशा परिपुरोहितासे सांगे राजा विस्तारसे करे पुण्य भाव असे विश्वादेव देव द्विजांवरी राजाने खायने परी होता तया विद्रानगरी पुढे त्यांचे मांडीवरील स्फोटक उद्भवला नाना परिचय वैद्य येते तया स्फोटका लेप करते शमन हे कवनेरीते महादुखे कष्ट तसे ऐसे असा वर्तमाने श्री गुरुस्था गानगा भवनी विचार करते आपले मने राजा येईल म्हणून या प्रगट झाली मैमाख्यात पहावे तिमलेंच जात आता राहावे तुम्ही आम्ही गुप्त लौकिकार्थ पर्यसा आले ईश्वर नाम संवत्सर सिंह राशी आला असे गुरु गौतमी तीर्थ असे थोडे यात्रा प्रसंगी जावे आता म्हणते सर्व शिष्याशी करा ती वेगेसे येतो राजा बोलायचे जाव तुरत गंग्याला येणे परी श्री गुरुमती होती गाणगापुरी ख्याती राजा येवना झाली मते पूर्व संस्कारे पर्यसा स्फोटकाच्या दुखे राजा परकशला सहजा नाना परीच्या औषधेने जा करता तया होई नंबर वे
विप्र म्हणते रायाचे स्थान बरवे पाप विनाशे जावे तुम्ही सहजसे विनोदार्थ पर्यसा ऐकून प्रवचन संतोषला राजा आपण निघाला त्वरित येथून पाप विनाशी तीर्थाचे समजता ते राहून एकला गेला त्या स्थाने स्नान करतात दर्शनी आला एक येथे तेथे राजा देखून त्याचे नमन केले भावेसे दावे तसेच स्फोटकासे म्हणे उपशमन केवी होय ऐकून त्याचे वचन सांगता झाला तो विस्तारून महानुभावाचे होता दर्शन तुझ बर्वे होईल असे अवंती नगरी होता एक दुराचारी जन्म न्याय विप्रौद्रे अन्योन्य राहत असे आपण असे मत सकाळ श्रेया सवे रमत संध्या स्नान केले ती व्यक्त त्यक्त अन्य मार्गे राहत असे ऐसे वर्तमान ब्राह्मण होता विश्वास सदने तिथे आला एक म्हणे ऋषभ नाम महायोगे तया देखून दोघे जण करते साष्टांग नमन भक्ती भावे करून घेऊन आले मंदिरात बैसो घालते पीठ बरे पूजा करते षोडशोपचारे अर्धे पाद्य देवने पडारे गंधा अक्षदा लाविता ते करवण्या भोजन केले असं प्रक्षालन बरवा पलंग आणून देते तया योगे असे तयावरी केले शन तांबूल देते आणून करते पादसेवन भक्ती भावे दोघे जण उदय झाला दिनकराचे संतोषला तो तापसी निरोप घेऊन संतोषी गेला आपल्या स्थानाचे पुढे तया विप्रासे मरण आले परिसे पिंगला नाव वेशे दोघे पंचतो पावले पूर्वकर्मानु संबंधेसे जन्म झाला राजोषे दर्शन अधिपतीच्या कुशे वज्रभावचे उद्रात तया वज्रभावशे ज्येष्ठ राणी गर्भस्थी उद्भवला गर्भपरेसे राजा समारंभ करीत असे देखून तिचे सौतेसे क्रोध आला बहुसे गर्भ झाला सपंतीसे म्हणून धरला द्वेष म्हणे सर्पगरळ आणून दिले सौतीस नाना येते गरळ भेदिले अति घने तया राजा श्रेष्ठ स्त्री असे आशा परी राजपत्नी झाले प्रस्तुत बहु कष्टोनी उपस्था बाळात येताने सर्वांगी वर्ण माता सुतासे विष व्यापिले सर्वांगाचे म्हणून आक्रंदती दिवानेशी दुःख करे राजा क्लेशी म्हणे काय करू आता देश देशाच्या वैद्याचे बोलविले चिकित्सेचे विचित्र व्यापाराचे काही केले नवे बरवे राजाने एके दिवशी पाहे आपले श्री सुतासे देखून या महाक्लेशे दुःख करी पर्यासा आता याचे पाहावयाचे कंटाळा येतो आम्हासे बरवे नवे सते याचे काय करणे म्हणत असे त्याते देखता आम्हासे व्रण लागले देहासे हे असा महादशे त्याते तेजो म्हणत असे राजा म्हणे दुतासे माझे बोल पर्यसे नेवने आपले श्रीपुत्रासे अरण्यात टाकावे येणे परे दुतासे राजा सांगे विस्तारसे रंग रथ दिला संजोगेसे घेऊन निघाला जड करे रथावरी बैसून न्याय घेऊ गेला महाराणी तेथे जेथे नशे मनुष्यपणे तेथे ठेविला पर्यसा माता सुदोगे जण पडी पीडिता ती महारण्य कष्ट ते अन्न दकाविन महारण्य वनात ऐसी महारण्यात राजसे सेहनत पुढे जाता देखील आपण तर गुरे चरते रानात तयापाशी जाऊन पुसत असे करुणावशने गोरक्षका ते विनोने मागे उदक कुमरकासे गोरक्ष म्हणते तयसे जावे तो मंदिरासे तेथे उदक बवसे अन्न तुते मिळेल म्हणून मार्गे दाखविते हळूहळू जाय म्हणते राजपत्नी मार्गक्रमते गेले तया ग्रामासे कवणे इथे कवन राजा संतोष तेथे समस्त प्रजा ऐकून सांगते वैश राजा महाधनी पुण्यवंत याचे नाम पद्माकर पुण्यवंत असे नर तुते रक्षला पार म्हणून सांगते ती असे इतके अवसरे त्या वैशाचे आखरी दासी होती म्हणून ती आली ती जवळ घेऊन या पुसे वृत्तांत घेऊन गेली मंदिरात आपल्या स्वामी सांगत अत्यंत विस्तारसे देखून या वैशनाथ कृपा करगे अत्यंत नेले आपल्या मंदिरात दिले एक गृह तेसे पुसून या वृत्तांत वाणी झाला कृपांत दिले अन्न वस्त्र भवत नित्य तिचे रक्षित असे वर्तत असे एके दिवशी प्राण गेला कुमार कासे प्रलाप करी बहु असे राजपत्नी पर्यसा मूर्छायोने तयक्षणे राजपत्नी पडे धरणे आपले पूर्व आठवणे महाशोक करीत असे नाना परी दुःख करिता वृषभयोगी आला तुरिता पूर्व जन्मिता उपकारार्था पातला तेथे महाज्ञानी योगी ते देखुनी वंदिता झाला तो वाणी अर्धे पादे देवने पूजा केली उपचारे तया समय योगेश्वर पुसे कवन दीर्घ स्वर शोक करतेचा पार कवन असे म्हणत असे सविस्तरे वाणी योगी ते सांगता झाला उठांत योगेश्वर कृपांत आला तिथे जवळ एके म्हणे योगी ती असे मोडपणे दुःख करसे कवन जन्मला भूमीसे कवन मेला सांग मज भूते पाचा ठाई मिळून जाता शून्य पाही दुःख करता अवकाश नाही वाया का हो दुःख करेसे तीन गुणा पासा उपज दे मनुष्य स्वभाव सत्व गुणासे देव रजगुण मनुष्य जान तामस्तोचे राक्षस जैसा का गुण वसे तैसा पिंड जन्म भासे कधी स्थिर नोहेचे ऐसे एकूणे राजपत्नी करी योग्याची विनंती आपणासे झाली ऐसे गते राजभ्रष्ट होणे आले माता पिता बंधुजना सोडून आले मी ते राणा पुत्र होता माझा प्राण भरोसा मज तयाचा तया झाली ऐशी गती वाचून काय आपण प्रीती मरण व्हावे म्हणणे शेते म्हणून चरणी लागले ऐसे निर्वाण देखून कृपा अब्जयोगी याच्या मने पूर्व उपाय स्मरणे प्रसन्न झाला तये वेळ भस्म काढून तये वेळ लावले प्रेताचे कपाळे घाले तात्याचे मुक्कमळे प्राण आला पर्यसा बाळक बसले उठून सर्वांग झाले सुवर्णवर्णी माता सुदोगे जणी व्रण घेणे तत्काळिक राजपत्नी पुत्राचे तकरी योगी असे दंडवत वृषभ योगे कृपांत आणि भस्म प्रोक्षित असे तत्काळिक दोघे जनाशी शरीर झाले सूर्य संकाशी शोभायमान दिसे कैसे दिव्य देह उभय वर्ग प्रसन्न झाला योगेश्वर तये वेळी दिल्हावर तुम्हा नवे कधी जरो तारुण्य पण चिरंजीव ऐसा प्रसन्न होणे योग्य गेला तत्क्षणे ऐकर ऐक म्हणे सत्पुरुषांचे संधिनान आयचे राजा ऐकून नमन करीत यक्षणे विन्वित असे कर जोडणे कोठे असे सत्पुरुष ऐकून रायाचे वचन सांगत असे मुनी आपण भीमा तेरे गानगा भवन असे तेथे परमपुरुष तयापाशी तू जावे दर्शन मात्रे होईल बरवे ऐकून राजा भावे निघता झाला तये वेळे एक भावे राजा आपण निघाला श्री गुरुदर्शना प्रणयांतरे करे प्रयाण आला गाणगापुरासे ग्रामी पुसे सगळे काशी येथे एक तापसे रूप धरे संन्यासी कोटी आहे म्हणून या
कोणी न बोलते तयासे राजा कोपला बहु असे म्हणे आलो भेटेसे दाखवा आपणासी म्हणत असे. मग म्हणते समस्त लोक अनुष्ठान स्थानी असते नेक अमर ज्या संगमे मध्यानिक करोने ग्रामी येतात असे एकूणी ब्लंच देखा समस्त अर्जुने आपण एका बेसुनी आंदोलिका गेला त्या स्थानासे दुरून लेखता श्री गुरु चरणी चाले लेंच्या परेसे जवळ गेला पावयासे नमन करून उभा राय. श्री गुरु म्हणते त्यासे कार्यरचका कुठे असे बहुत दिवसा भेटला असे आमचा दास होऊन या असे वचन ऐकून लेंच्या झाला महाज्ञानी पूर्व जन्म स्मरला म्हणे करी साष्टांगी नमन. राजा म्हणे श्री गुरुसे का अपेक्षले आम्हासे झालो आपण परदेशी चरणा वेगळे केले मज. राजा म्हणे श्री गुरुसे राजस्फोट कारणासे व्यथा होत असे प्रयासे कृपा दृष्टीने फावे असे वचन ऐकून श्री गुरु करते हास्य वदन स्फोटक नाही दाखवे म्हणून स्फुस्ताती येऊनासे. राजा पाय स्फोटकासे न दिसे स्फोटक अंगासरसे विस्मय करतेसे मानसे पुनोपी माता ठेवे. राजा म्हणे स्वामी असे तुझे प्रसन्नता आम्हासे राज्य पावलो मी संतोषे ऐश्वर्य भोगेले पुत्र पत्र देखील नैने झालो पूर्ण अंतकरणी आता असे एक म्हणे ऐश्वर्य माझे अवलोकावे. पूर्व माझा जन्म रजका स्वामी वशने राजविशेष पाहुणे देखील नाना सुख उणे एकमनेंच्या जाते. श्री गुरु म्हणे विचारते पुढे होणार असे गती कलियुगेसे दुर्जन याते गोप्य असता पुढे भरवे सहज जावे सिंहस्थाने महातीर्थ गौतमीसे जावे आता भरवसे येतून या गोप्य राहावे असे म्हणे विचारोने श्री गुरु निघाले संगमावने. राजा आपले सुखासनी बैसे प्रीती करून या पादुका घेतल्या आपले करे सांगते येत से चरण सारे. श्री गुरु म्हणते आरोहण करे लोकनिंदा तुझ करते. श्री गुरु निरूपिते येऊनासे आरोहण करे वारुवेसे दूर जावे नगरासे निरोपांचा नको मोडो पाप विनाश तीर्थासे भेटे होईल तुम्हासे ऐसे म्हणून राहासे. अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती चतुचत्वाशित क्रोध देखा राजा पातला दिवसे एका पाप विनाश तीर्थेने कावले की तसे श्री गुरु से विस्मय करे अतिमासी येऊन लागे चरणासे विन्वित से भक्त से ग्रहपती यावे म्हणत असे. नगर सर्व शृंगारले प्रवाळ मोती तोरणे केले गुढी आमाखर बांधविले समारंभ करी नगरात बैसून या पालखीत आपण चरण चाली चालत नवरत्ने से ओवाळीत नगर लोक आरत्या आणि ते ऐसा समारंभ राजा देखा घेऊन गेला. श्री गुरु ऐका विस्मय करते सकाळी का महादाश्चर्य म्हणतात अशा समारंभे देखा घेऊन गेला राजा एका महाद्वारापातला सुका पायगडे अंथुरिते नाना परिचय दिव्यांबरे मार्गे अंथुरिते पवित्रे वासी फेरे वाजंतरे राजगृहा पातले महासिंहासन स्थानी शृंगार केला. अतिघनी जगत गुरु ते नेऊन सिंहासनी बैसविले समस्त लोक बाहेर ठेवणे श्री गुरु गेले ऐकले आपण शिष्य चौघे जण जवळ होते पर्यसा. राजा विनवे स्वामी असे अंतर पडले श्री चरणाचे राजे केले बहु हसे आता द्यावी चरण सेवा ऐसे ऐकून श्री गुरु म्हणते आमचे भेटे श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करते तू आयावे भेटेसे ऐसा निरोप देवने श्री गुरु निघाले तेथून राजा विनवे चरण धोरणे ज्ञान मजला असावे कृपा सिंधू श्री गुरुनाथ ज्ञान होईल ऐसे म्हणता आपण निघाले त्वरित गेले गौतमी यात्रेसे स्नान करून गौतमीसे आले गाणगापुरासे आनंद झाला समस्तासे श्री गुरु चरण दर्शने समस्त शिष्या ते बोलावते श्री गुरु त्याचे निरोपी ते प्रकट झाले बहु त्या आता रावे गौप्य आम्ही यात्रा रूपे श्री पर्वतासे निघाले आता पर्यसे प्रगट बोल हाचे स्वभावाचे गौप्य रूपे हाऊ येथेचे स्थान आमचे गाणगापूर येथे जन वचन निर्धार लौकिक मध्ये अवधारा बोल करतो श्री शैल यात्रा ऐसे म्हणून शिष्या ते सांगते झाले श्री गुरुनाथ सिद्ध सांगे नाम धारका प्रत चरित्र ऐसे श्री गुरुचे लौकिक अर्थ दाखवाव्यासे निघाले आपण श्री शैल्यासे कथा असे अतिविशेष सिद्ध म्हणे नाम धारका इथे श्री गुरु चरित्रांते परम कथा कल्पतरे श्री नरस्वती आख्याने सिद्ध नाम धारक संवादे सर्वभौम स्फोटकम शमनम नाम ऐश्वर्यालोकन नाम पंचशतमाध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री गुरु चरित्र अध्याय 91 श्री गणेशाय नमः. नाम धारक विनवी सिद्धासी मागे कथा सांगितली आम्हासे लिंच्या राजाने श्री गुरुसे नेले होते नगरासी तेथून आले गाणगा भवना पुढील कथा निरूपणा करुणा वचन अमृतना श्री गुरु चरित्राद्यंत सिद्ध म्हणे ऐकवचा कथा असे अतिविशेष ऐकते झाले सकळ दशा चिंतिले कामे पाविजे राजाची भेटी घेऊन श्री गुरु आले गाणगा भवनी योजना करते आपल्या मने गोप्य राहावे म्हणून या भक्त जन बोलविता चिंता करतात ते बहुत श्री गुरु त्याचे संभोगित राहावे ते अतिप्रीती दुःख करते सकळ जन लागतात ते श्री गुरु चरणा स्वामी आमचे सोडून केवे जाता भीती राय ऐसे नाना परी विनविता हसे झाले श्री गुरुमूर्ती संभोगिते अतिप्रीती न करावी चिंता म्हणून आम्ही असतो याची ग्रामीण नित्य स्नान अमरजा संगमे वसो मटे सदा प्रेमी गौपरूपे अवधारा जे भक्त असते माझ्या प्रेमी त्याचे प्रत्यक्ष दिसतो आम्ही लौकिक मते अविद्या धर्मे जातो श्रीशैल यात्रेचे प्रात स्नान कृष्ण तेरी पंचनदे संगम दुबरे अनुष्ठाना बिंदू क्षत्री मध्याने येतो भीमा तटे संगमी स्नान करून पूजा घेऊ मठी निर्गुणी चिंता न करा अंतकने म्हणून सांगते प्रीती करे जे जन भक्ती करीते त्यावरी आमची अतिप्रीती मनकामना पावे तर ते ध्रुव वाक्य असे आमचे कल्पवृक्षाते पूजने यावे आमचे जेतस्थान पादुका ठेवते निर्गुणा पूजा करावी मनोभावे संतोषी आम्हा प्रतीते का करावी आरती भक्तजन जे इच्छे ते त्वरित पावे पर्यसा ऐसे सांगून तयाचे निघाले स्वामी श्री पर्वतासे भक्त पतनमठासे आले चिंतित मनात चिंतित निघते मठात तेथे दिसते श्री गुरुनाथ लोक झाले विस्मित म्हणती वस्तू त्रिमूर्ती दृष्टांत दाखवणे बत्तासे पातले आपण श्री पर्वतासे पातळ गंगा तीरासे राहिले स्वामी पर्यसा शिष्याचे निरूपित अवधारा पुष्पांचे आसन त्वरित करा जाणे असे पहिले तिरा आख्ये व्हावे बल्लिका अर्जुने
आसन केले अतिविचित्र, घातले गंगेमध्ये पवित्र. श्री गुरु शिष्यास सांगत जावे तुम्ही ग्रामाचे. लौकिक मध्ये आम्ही जातो असे दृष्टांती दिसतो. भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसे. असे भक्तजना संभोकनी उठले. श्री गुरु तेथुनी पुष्पासने बैसने निरोप देते भक्तांचे. कन्यागती बृहस्पतीसे बहुधान्य नाम संवत्सरसे. सूर्य चाले उत्तर दिगंतेसे संक्रांती कुंभ पर्यसा. शिशु ऋतू माघ मासे असे पक्ष प्रतिपदेसे. शुक्रवारी पुण्यदेसे श्रीगर बसले निजानंदे. श्री गुरुमंती शिष्याशी जाणतो आम्ही निज मठासे. पावता पुनतो मासे प्रसाद पुष्पे पाठवो. येथील पुष्पे शेवंती घ्यावा प्रसाद तुम्ही भक्ती पूजा करावी अखंडित लक्ष्मी असे तुमच्या घरी. अनेक सांगिने एक पुन्हा गायनी करावी माझे स्मरण त्यांचे मी घरी असे जाण गायनी प्रेती बहुमज नित्य गायन करते त्यावर माझी अति प्रेती. त्यांच्या घरी अखंडित आपण असे अवधारा. व्याधी नसते त्यांचे घरी हृदय जाय द्वैत त्वरित दोरे पत्र पत्र से आकडे शताविषयी अवधारा. ऐकते चरित माझे जरी अथवा वाचते जन निरंतरे. लक्ष्मी राय त्यांचे घरी संदेह धरावा मानसे. ऐसे सांगून शिष्याशी श्री गुरु झाले अदृश्यशी चिंता करते बहु अवलकिता ती गंगेत. अशी चिंता करता थोरत टाके आले नावे करत. हे सांगते विचार श्री गुरु आम्ही देखील म्हणून. शिष्य वर्गाचे मनोहर व्यवस्था सांगते नावे कर होतो आम्ही पहिलं तीरथ येथे देखील मुनीश्वर. संन्यासी वेश दंड हाती नाम नृसिंह सरस्वती. निरोप दिला आम्हा प्रति तुम्हा सांगिजे म्हणून. भ्रांतपणे दुःख करता आम्ही देखील दृष्टांता जात होतो. श्री गुरुनाथ सुवर्ण पादुका त्यांचे चरणी. निरोप सांगितला तुम्हासे जावे आपले स्थानासे सुखी असावे वंशवशी माझी भक्ती करण. प्रसाद पुष्प घ्यालिया शिष्य घ्यावे काढून या ऐसे आम्हा सांगून या श्री गुरु गेले अवधारा. इतके अवसरे प्रसाद पुष्पे आले चारी मुख्य शिष्य प्रति करे काढून घेते अवधारे. सिद्ध म्हणे नामधारका शिष्य भवत गुरु नायका गाणगापुरी असते एका शिष्य गेले आश्रमासे. कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले अति प्रति आपण राहिलो समागमे. गृहस्थ धर्मे शिष्य भवत समस्त आपले घरी नांदत. त्रिवर्ग आले श्री पर्वता आपण होतो चौथा. साखरे नाम साय देव कवीश्वर युग्म पूर्वानंदी नामानर हरिदेव पुष्पे घेतले चतुर्वर्गे. श्री गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य चौघे जण. त्याचे पुष्प माझे पूजने म्हणून पुष्प दाखविले. धर्म अर्थ काम मोक्ष त्याचे साध्य होती प्रत्यक्ष. महाआनंद उभय पक्ष पौत्र पौत्री नांदते. ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोष सखा अभिष्ट लादले तात्कालिक अवधारा. श्री गुरुचरित ऐका लादली सखा अभिष्टता. या कारणे ऐका समता श्री गुरुचरित्र कामध्ये नो पौत्र पोती ज्याशी चाडत यासी हे कथा असे गोड. लक्ष्मीराय खंड श्रवण करे त्या घरी चतुर्विध पुरुषात लाभती श्रवणे परमार्थ. श्री नरसिंह श्री गुरुनाथ रक्षे त्यांचे वंशवशी. म्हणून सरस्वती गंगाधर स्तोत्र्या करी नमस्कार कथा ऐका मनोहर सखा अभिष्ट लादे तुम्हा. इथे श्री गुरुचरित्राम ते परम कथा कल्पत्रे. श्री नरस्वती आख्याने सिद्ध नामधारक संवादे. श्री गुरु निजानंद गमन नाम एक पंचशतमाध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 52. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी श्री गुरु निघाले शैली यात्रेसी. पुढे कथा वर्तील कसे विस्तारेसी मग सांगावे. सिद्ध म्हणे शिष्यतमा काय सांगू सद्गुरुमय मा. आता वर्णनाचे झाले सीमा परी गुरु भक्ती प्रेमानावरे. श्री गुरु सिद्ध झाले जावयासे श्री पर्वती यात्रा उद्देशी. हा वृत्तांत नागरिक जनासी कळला परिसा तत्काळ. समस्त जन आले धावत नर नारी सर्व मिळाल्या भवत. श्री गुरुसे प्रार्थिते अनेक भक्त. श्री पर्वताचे स्वामी का जाता आम्हा सिभास्ते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त. निरंतर आपण अव्यक्त परी जानसे सुव्यक्त दिसत होता. तुमच्या चरणाचे होता दर्शन पातकांचे होत असे दहन. आता कैसे करतील जन म्हणून लोटांगण घाले ते. पुढे आम्हासे काय गती आम्ही तरावे कैशरी ते. स्वामीचे चरण नौका होते तेने पार उतरत होतो. तुम्ही बघता समकामध्ये नो परी कामना पुरीत होता बरी. म्हणून जगलो आजवरी या उपरी आम्ही काय करावे. स्वामी करता गाणगापुर झाले होते वैकुंठपुर. आता दीपाविने जैसे मंदिर तैसे साचार होईले. तेव्हा श्री गुरु समस्त जनाप्रती हास्य वदन करून बोलते. तुम्ही मानू नका खंती सांगतो यथास्थित ते ऐका. आम्ही असतो याचे ग्रामी स्नान पान करू अमरजा संगमी गौप्य रूप राहतो नेहमी चिंता काही तुम्ही न करावे. राज्य झाले मृंच्या काळता आम्ही भूमंडळ विख्यात. आमचे दर्शनास बहु येत येवन सतत येतील पै. तेने प्रजेस होईल उपद्रव अदृश्य राहतो या सव ज्यास असे दृढ भक्ती भाव त्या सदृश्य स्वभाव हो. लौकिकामध्ये कळाव्यासे आम्ही जातो शैल्य पर्वतासे. चिंता न करावी माणसे याचे समजता ते संबोधिले. मठी आमच्या ठेवीतो पादुका पर्वतील कामना ऐका. अश्वत वृक्ष हाय निकातो सकाळी कांचा कल्पतरो. कान्ना पूर्वी समस्त संदेन राव मनात मन प्राप्त होतील त्वरित ही आमचे मात सत्य जाना. संग्रामी करून या सान पूजन अश्वत्थ नारायण मग करावे पादुकांचे अर्चन मनकामना पूर्ण होतील. पादुकांची करून पूजा त्रिकाळ आरती करून वजा आमचे वचन यथार्थ समजा म्हणून सांगते श्री गुरु. आम्ही येथे राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित. असे संबोधन जनाद्यंत त्वरित निघाले. श्री गुरु राजपै समागमे जय धावले जन त्यांचे करुणी समाधान. शिष्या सहित करून नमन गेले निघून श्री गुरु. लोक माघारे परतले. समस्त श्री गुरुचे मठाचे आले तेथे समस्त श्री गुरु देखील बसले होते आसने. सवेचे पाता झाले गुप्त जनमनी परम विस्मित. आम्ही सोडून आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखील. असा दृष्टांत दावणी जनाचे आपण गेले श्रीशैल्याशी. पावले पाताळ गंगेचे राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरु शिष्याशी म्हणते मल्लिकार्जुनाचे जावणी शीघ्रगती पुष्पाचे आसन येत असते ते करून निघूती आणावे.
शिष्य धावले अतिशीघ्र पुन्हा गादी कुंत कल्हार करवळ बकोप चंपक मंदार पुष्पे अपार आणले. त्या पुष्पांचे केले दिव्य आसन, ते गंगा प्रवाहावर केले स्थापन, त्यावरील श्री गुरु आपण बसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्ण प्रतिपदा शुभ दिवस बृहस्पतीचा सिंह राशीचा उत्तर दिशे होता सूर्यपय. शिशु ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण असे शुभमुहूर्त श्री गुरु आपण प्रयाण करते झाले. आम्ही जातो आनंद स्थानासी, तेथे पावलं याचे खुण तुम्हासे फुले येथील जनसा जसे तुम्हा प्रसाद. पुष्पांचे करता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न, भक्ती भावे करावे जतन प्राणा समान मानवणे. आणि कैका ऐका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाते प्रीतीने नामसे कीर्तन करते ते मज प्रिय गमती फार. आमचे चरित्र जो पठन करे त्यास लाभते पुरुषार्थचारे सिद्धी सर्व त्याच्या द्वारे दासी परितिष्ठतील. त्याचे नाही माझे भय त्यास लाभे लाभ निश्चय पुत्र पत्रासहित ऐश्वर्य अनुभवने निर्भय पावे मुक्ती. या कारणे असू द्या विश्वास सुख पावाल भवसा असे सांगून शिष्यास श्री गुरु तेथून अदृश्य झाले. शिष्य अवलकिती गंगेत तो दृष्टीनं देखील श्री गुरुनाथ बहुत होणे चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले. इतक्यात आला नावाडी तेथे तो शिष्या सांगे वृत्तांत. गंगेचे पूर्वते श्री गुरुनाथ जात साम्या देखील आहे देव संन्यासी दंडधारे काशाय अंबर वेष्टिले शरीर सुवर्ण बादुका चरण माझारे कांती अंगावरी फाकत असे. कळे काळास्तव गुप्त होणी आपण असतो गाणगा होणी तुम्ही तत्पर साहेब न्याय सांगा म्हणून कथेले. प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले चिंताक्रांत पुष्प येथील जात घेऊन निमांत रमावे. नावाडी आणि असे कथेले त्यावर शिष्य वर्षाला इतक्या ते श्री गुरुप्रसाद फुले आले प्रवाहात वाहत. तीर्थ गुरुप्रसाद सुमने काढून घेतले शिष्य वर्गाने मग परतले आनंदाने श्री गुरु ध्यान मनी करीत. पुन्हा सांगतो ऐका आता श्री गुरु गाणगापुरी असता बहुत शिष्य होते गणितानं आठविते ये समय. ज्यांनी केला आश्रम स्वीकार ते संन्यासी थोर थोर तेथे डाळ गेले फार. कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते शिष्य झाले ग्रस्त केवळ ते आपल्या गृहित अंधत सकळ तारक होते. श्री गुरुनाथ प्रबळ भक्त प्रमित तारले. श्री जगद्गुरुच्या समागमे 4 जण होतो आम्ही साय देवनंदीनार हरी श्री गुरुची सेवा करीत होतो. चौघांनी घेतली पुष्पे 4 श्री गुरु प्रसाद वंदिले श्री ही पा म्हणून पुष्पे 4 घेऊन जड करी दिले. चौघांनी 4 पुष्पांचे मस्तक धरली भावेसी आनंद झाला नामधारकाचे श्री गुरु प्रसाद त्याची दृष्टी पडला. इथे श्री गुरुचरितामचे परमकथा कल्पत्र श्री नसोती आख्याने सिद्ध आख्याने प्रसाद प्राप्ती नामती द्विपंचाशतमाध्याय. श्री गुरुदत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्री गुरुचरित्र अध्याय 53 श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्तात्रय चरणा विद्याभ्या नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रोते व्हावे सावधान. श्री गुरु चरित्राध्याय 52 ऐकून नामधारकांचे मन ब्रह्मानंदी निमग्न पै. सेवने गुरुचरित्रांत आलमधारक तटस्थ होत. अंगी धर्म पुलंकाकित रोमांच ही उडते. देखुणे सिद्ध सुखावती समाधी लागली त्याची म्हणते सावध करावा मागवते लोक उपकारा कारणे. म्हणून ते कुरवाळती प्रेम भावे अलिंगिती देहावरी ये म्हणते ऐक बाळा शिष्योत्तमा. नामधारक आयशा परिस्थिती सांगती परोपरे मग तो नेत्रण मिलन करे कर जोडून उभा ठाके. म्हणे कृपेचे तारो तू या विश्वास आधारो ब सागर पहिले पारो तुची करते श्री गुरु राय असे नामधारक विनेत सिद्धांचे चरणी लागत. म्हणे श्री गुरु चरित्रांत अवतरणी कामच सांगा. ऐकून शिष्याची प्रार्थना सध्याची यामना म्हणती बाळ तुझी वासना अखंड राहो श्री गुरु चरित्रे. श्री गुरुचरित्राच्या ऐका सांगेन आता अवतरणिका प्रथमापासून 52 अध्याय पर्यंत. प्रथमाध्याय मंगलाचरण मुख्य देवतांचे असे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ताप्रती झाले. द्वितीयाध्याय ब्रह्मोत्पत्ती 4 युगांचे भाव कथेते श्री गुरुसेवा दीपकाप्रती घडले असे कथेले. नामधारका अमरज संगमा श्री गुरुनीती आपले धामा अंबरीश दुर्वास महिमा. तृतीयाध्यायी कथेला. चतुर्थाध्यायानुसय प्रति छळावया त्रैमूर्ती येते परे तिचे पुत्र होते स्तनपान करीत आनंदे. पंचमी श्री दत्तात्रय घरे स्वय अवतार पिठापुरे श्रीपाद श्रीवल्लभ नामधारे तीर्थयात्रेसी निघाले. 6व्यात लिंग घेऊन रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वर विघ्ने करून स्थापना केली तयाचे. गोकर्ण महिमा असंख्यात राया प्रति गौतम सांगत चांडाले उतरले अकस्मात. 7व्या अध्यायी वर्णिते माता पुत्र जो देत होते तया प्रति गुरुकथा सांगते. शनी प्रदर्श वर्त देते ज्ञानी करते अष्टमी. 9वाध्यायी रचकापती कृपाळू गुरु राज्य देते दर्शन देऊन मंत्री पडते गुप्त झाले मग तेथे. तस्करी मारेला भक्त ब्राह्मण तस्करावर देते श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देते. 10मा अध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरे आंबा नामे त्याचे नारे नूर सिंह सरस्वती चौधरी एकादशी अवतरले. 12अध्याय माते प्रतिज्ञान कथनी पुत्र देते. काशी क्षेत्र संन्यास घेते यात्रा करते उत्तरेचे. माता पित्या ते करंजपुरे भेटून येते. गोदातीर कुक्षी विथेच्या विप्रावरी कृपा करते. 13 क्रूर यवनाचे करुणी शासन सहाय देवाचं वरदान देते श्री गुरु कृपा करून. 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगते शिष्यांप्रती यात्रा दौड गुप्त होते वैजनाथी श्री गुरु
व षोडशे ब्राह्मणा गुरुभक्ती काकतून दिली ज्ञानशक्ती श्री गुराले भिल्लवडे प्रति भुवनेश्वरी सनिध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाचे दोन करी अर्पण त्यास श्री गुरुने विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटन दारिद्र्याचा कुंभ दिला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा अष्टदश अध्यायत औदुंबराचे करुण वर्णन योगिनीच देवने वरदान गाणगापुराचा आपण 19 श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध उडवण्या पुत्र दिले तिज दोन एक माता कथित ज्ञान सिद्ध रूपे विसाव्यात त्याची कथा 21 प्रेत आणले औदुंबरापासे श्री गुरुने तेथे नेशे पुत्र उठविते कृपाळू भिक्षा दारिद्र्य घरी घेते त्यांची वंद्या महिषी होती 30 करून दुग्धवती 22व्यात वर दिला 23व्या श्री गुरुस राजाने गाणगापुरास तेथे उद्धरते राक्षस त्रिविक्रम करी गुरुनिंदा भेट जाते त्रिविक्रमा दाविते विश्वरूप महिमा विप्र लागे श्री का गुरुपाद पद्मा 24व्यात वर देते ब्लेच्या पुढे वेद म्हणते प्रति क्रमा छळते त्याला घेऊन सांगते गुरुपाशी आला पंचविषे 26व्यात या ब्राह्मणा श्री गुरा सांगते वेद रचना त्या आगा म्हणते वेद वाद कल्पना तरी ते परिते उन्मत्व नायकते 27 आनंद पतिता विप्राचे वेदवात गरिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्या केले 28 तया पतिता धर्म सांगोनी कथा पुनरुपी देवनी पतिता अवस्था गृहपती दौडेला 29 भस्म प्रभावती विक्रमापती ते गुरुराव राक्षसा उथरी वामदेव हा इतिहास तयातचे 13 अध्यायी पतिमता तयाचे श्रीकरी बहुअंकात 30 श्री गुरुनानक कथा कथवनी शांत पाहते 31व्यात त्याची कथा पतिवर्ती धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते श्री येते जगद्गुरु सहगमने निघता सती श्री गुरु झाले नमस्कार ते आशीर्वाद देवने तिचा पती 32व्यात उठवेला 33व्यात ऋताश धारण कथा कुकुट मरकट दोघे जण वैश्य विशेष कथन करते राहते पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले राहते 65 प्रसंगात कच देवाने कथा वर्तत आणि सोमवार वळत सिमिंतिनीच्या प्रसंगे 36 एक ब्राह्मण एकनिष्ठ ब्राह्मणा स्त्रीने केले परान्न भुजना कंटाळून धरते श्री गुरुचना त्याला कर्म मार्ग सांगते 37 नाना धर्म विप्रा सांगून ब्रह्म कर्म प्रसन्न होणे वर उत्तम देते श्री गुरु तयाते 38 भास्कर ब्राह्मण तिघापुरते शिजवियांना जेवेले बहु ब्राह्मण आणि गावचे शूद्र आहे सोमनाथाचे गंगा येथे 60 वर्षाची वंध्या होते 30 देतले पुत्र संतती 39वे अध्याय नरहरि कवी शुष्क काष्टा अर्चवणी दौडिले त्याच्या कुष्टा शबर कथा शिष्य वरिष्ठा 40व्यात सांगते 41 साय देवा हस्ते घेते श्री गुरु सेवा ईश्वर पार्थे संवाद बरवा काशी यात्रा निरूपण पुत्र कलेतेचे साय देव घेऊन करते श्री गुरु स्तवा त्याती कथेती यात्रा भाव वर देते 42 43 अनंतव्रत धर्मराया कृष्ण सांगत त्याची कथा साय देवा व्रत सांगणी व्रत करवेते 44 तंतुकार भक्तासे श्री पर्वत दावणी क्षणेसे शिवरात्री पुण्य कथा त्यासे विमर्शन राजा कथियले 45 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुरा हुनी त्याला करोने संगमी स्नान कुष्ट नासुनी ज्ञान देते कल्लेश्वर ही परंगे ग्रामास श्री गुरु भेटते नरहरी कविसा आपला शिष्य करते त्यास 46वे अध्याय 47 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिते 7 जण तितके रूपे धरून आपण गेले मठी राहिले 48 द्रशते त्याचा जोंधळा कापून टाके शतगुणे पिकुणे पुढती आनंदविले तयाते 49 श्री गुरुमूर्ती अमर त्या संगम महात्मे कथेते स्नान करुणे दौडते कुष्ठ दैवाजित रत्नाबाईचे ब्लेंचाचा स्फोटक दवडेते भक्ती त्याचे नगारा जाते पुढे श्री पर्वती भेटतो म्हणते 50वे अध्याय 51-52 गुरुमूर्ती देखून एकशती पाप प्रवृत्ती उत्पद्रनाना येते म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करून निर्धार शिष्यास सांगते गुरुवर आजे आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेचे ऐसे ऐकून भक्तजन मनी होती अतिउद्विग्न शोक करते आक्रोधन श्री गुरुचरणे लोळते इतके पाहुणे श्री गुरुमूर्ती वरद असते त्या कुरवाळते मदत भजने धरा असते मठामाधी राहून या ऐसे बदन शिष्याचे गुरु गेले कर्तव्यवनाचे नाविक मुखे सांगून गोष्टीचे निजानंदी निमग्न होते ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परमपवित्र त्यातील 52 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुम्हाला गे ती सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिले अवतानिका श्री गुरु गेले वाटते लोका परे गुप्त गुरु गुप्त असते गाणगापुरे कलियुगे अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्तजनाला जैसे पाहिले तसे भेटते अद्यापे हे अवतारणिका सिद्ध माला श्री गुरु भेटते जपे त्याला तैसा जैसा भावार्थ असे आपला तैसे कार्य संपादिते पूर्वी ऐकले असेल काने त्यात येतच काय येईल ध्याने इतरा इच्छा होईल म्हणे श्री गुरुचरित्र श्रवणाची असे अवतारणिका जाण तुझ कथिले कथांचे पुन्हा इथे सतत करता स्मरण कथा अनुक्रमे स्मरत असे ऐसे वदे सिद्ध म्हणे नामधारक लागे चरणे विनवित असे कर जोडणे तुझे वचने सर्व सिद्धे आता असे विनवणे श्री गुरु सप्ताह पारायणे किती वाचाय प्रतिदिनी हे मग सांगा गुरुराया सिद्ध म्हणते नामधारका तू हा प्रश्न केला आणि का परोपकार होईल नो का तुझ्या प्रश्ने करून या अंतकरण पवित्र सदा सदा काळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होई परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचायची पद्धती तुझ सांगतो येत असते ते सुचिरभूत होणे शास्त्र येते सप्ताह करता बहुपुण्य दिनशुद्धी बरवी पाहुणे आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचायचे स्थान रंगवल्यादी शोभा करावी देश कालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे पूजन ब्राह्मणासही पुजावे प्रथम दिवसापासून बसावे असा एक स्थान
तत्वार्थ भाषणी धरावे, मन कामादे नियम राखावे, दीप असावे शोभायमान, देव ब्राह्मणा वडिला वंदोन, पूर्वतर मुख करून वचने आरंभ करावा. नवसंख्या अध्याय प्रथम दिनी 21 पर्यंत, द्वितीय दिनी 29, तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 35 पै 38 पर्यंत, पाचवे दिवशी 43, सहावे दिनी सप्तमी 52 वाचवणे, अवतरणिका वाचावे, नित्य पाठ होता पूर्ण करावे, उत्तरांग पूजन, श्री गुरुते नमस्कार नो उपहार काही करावा. या प्रकारे करावे. सप्तदिन रात्री करावे, भूमिशयन सारांश शास्त्र धरे करून सुचिरभूत असावे. एवं होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन, यथाशक्ता दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सत्ता अनुष्ठान करता होई श्री गुरुदर्शन, भूत प्रेतादि बाधा सन होऊन शक्य होत असे. ऐसे सिद्धाचे वचन ऐकून नामधारक लागे चरणे, म्हणे बाळाचे आळी पुरणे कृतकृती केले गुरुराया. तो ते म्हणती वंदनी पाय श्री गुरु केले, बघनवलाई बाळका अमृत पाजी आई तसे आम्हा पाजले. किंवा सिद्धमुनी बहालक नामधारक शिष्य चातक, मुख पसरवणे बिंदू एक मागता पार वर्षाला. श्री गुरुरायाचे धरू चरण, सिद्धमुनी ते करू वंदन, नामधारका करू नमना ऐसे करी नारायण. श्री गुरु रूपी नारायणा विश्वंभरा दिनोद्धारा, आपण आपले दावणे कुणा श्री गुरु शिष्य क्रीडसे. इथे श्री गुरुचरित्रांते परमकथा कल्पत्रे, श्री नरसरस्वती ख्याने सिद्ध नामधारक संवादे, द्विपंचशतमाध्याय सारे, अवतरणिका नाम त्रिपंचशतमाध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रं संपूर्ण तत्सतम. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.